आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य शिवसेना शिंदे पक्षातनं समोर येत आहे। ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास भाजप तयार होतं असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। पण ठाकरेंनी फोन घेतले नाहीत असा दावा सुद्धा संजय शिरसाट करतायत। भाजप सीएम पद देत आहे, आपण चर्चा करू असं शिंदे ठाकरेंना म्हणाले होते, असंही शिरसाटांचं म्हणणं आहे। ठाकरे शिंदेंना म्हणाले, मी भाजप सोबत जाणार नाही, तुम्ही जा असा दावा सुद्धा संजय शिरसाट करतायत। आमचं 19ला निवडणुका झाल्या, शिवसेना भाजप बहुमतात आले। भाजपने स्वतः 2 पावलं मागे येऊन त्यांना सांगितलं की 2.5 वर्ष करू, त्यात नाही आम्हालाच पाहिला पाहिजे हा आग्रह धरला। शेवटच्या क्षणाला अखेरला संध्याकाळी 6-7 वाजता त्यांनी निरोप पाठवला, चला पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या, पण बोलणी तर करा। पण उद्धव साहेब म्हणे की नाही, मी त्याच्याशी बोलणी करणार नाही, फोन उचलत नव्हते। हे सत्य आहे, हे तेही सांगू शकतील। शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब त्यांना त्यांच्याशी आपल्याला मुख्यमंत्री पद मिळतंय, त्यांच्याशी बोलणी करायला पाहिजे, मी नाही जाणार, तुला जायचं तर जा। या भाषेत बोलल्यानंतर शिंदे साहेब सुद्धा बॅकफुटवर आले। संजय शिरसाट काल म्हणाले 2019 मध्ये भाजपचा आधीच राष्ट्रवादी सोबत जाण्याचा डिसाइडेड होता आणि उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षांचा प्रॉमिस करूनही भाजपने पाळला नाही असं एका ठिकाणी ते म्हणाले। एकनाथ शिंदेजींना याचं उत्तर देतील, मी त्याचं उत्तर देणं मला बंधनकारक नाही, एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देतील। हे कशाला सांगतात? देवेंद्र फडणवीसांनी सांगावं ना, अमित शहानी सांगावं ना, हे कोण सांगणार आहे? हे कोण आहेत? त्यांचे दलाल आहेत का त्यांचे चमचे आहेत? संजय शिरसाट यांनी असं पण म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही, त्याच्यामुळेच आम्हाला उठाव करावा लागला। उठावाला सुद्धा ते एक कारण होतं। मला वाटतं संजय शिरसाट किती वाजता बोलले?